जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 69वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडूया, डोळे बंद करूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. आज 69वा दिवस ना. 69. येस. बर. हे जे 68 दिवस झाले योग वासिष्ठचे, यांनी काही फरक पडला आहे? आशा करतो की काहीतरी फरक पडला असेल. आपल्या चित्ताला, आपल्या मनात शांत केलं आणि इतक्या 68 दिवसांमध्ये जे जे काही इथे बोललं गेलं, जे काही चर्चा झाली, त्याच्यातून जे महत्वाचं आहे, जो सार आहे, तो आपण आपल्या हृदयात स्वीकारला असेल अशी आशा करतो. वसिष्ठ ऋषी पण श्रीरामांना हेच म्हणतात. उपशम प्रकरण संपल्यानंतर ते निर्वाण प्रकरण सुरू झालं. निर्वाण प्रकरणाचे 2 भाग आहेत, पूर्व आणि उत्तरार्ध. आपण पूर्व प्रकरणात आहोत. पुस्तकाचं 380व पान सुरू झालंय आणि एकूण 780 पानं आहेत साधारणपणे. 780, 81, 380 ते 780. म्हणजे पुस्तकाच्या हिशोबाने जायचं झालं तर अर्ध्यापेक्षा कमीच झालंय, कारण 400 पानं निर्वाण प्रकरणाचे. बरोबर ना गणित? 380 ते 480. अजून 400 पानांचं काम बाकी आहे. 380 पर्यंत, 379 पर्यंत आपलं झालेलं आहे. ठीक आहे, मलाही घाई नाही, तुम्हालाही घाई नाही, चालू ठेवू आपण. काय हरकत आहे. पण इतक्या याच्यातून काहीतरी महत्वाच्या गोष्टी ह्या आपल्या जीवनात घडायला हव्या. आतापर्यंत फरक जाणवायला हवा आणि कुठेतरी आपलं चित्त, आपलं मन हे शांततेचा अनुभव घेत असायला हवं अशी आशा करतो. वसिष्ठ ऋषी हाच प्रश्न श्रीरामांना विचारतात की हे सरळ बुद्धीच्या निष्पाप रामा, आतापर्यंत हे जे काही एवढं मी सांगितलं त्याच्यातनं तू स्वतःच्या चित्ताला आपल्या हृदयात स्थिर कर आणि या एवढ्या सगळ्या श्लोकांमधून स्वतःसाठी योग्य जो नेमका सार आहे, त्याचा जो अक्षय अर्थ आहे, तो ग्रहण केलायस की नाही. त्यांनी असं सांगितलं की वैराग्य आणि प्राण निरोध म्हणजे प्राणायाम यांच्या माध्यमातून ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाने, त्या तत्वाच्या ज्ञानाने मग संसार सागरातून पुढे तरून जायला मदत होते. त्यामुळे तुला मी जे काही सांगितलं, माझा विश्वास आहे की हा सगळा बोध तुला प्राप्त झाला आहे आणि तुझं अज्ञान हे सगळीकडे सगळं दूर झालेलं आहे. जे लोक आपल्या कुलगुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून शांतपणे ऐकतात त्यांना तर निश्चितच फरक पडतो. अगदी सामान्य व्यक्ती असेल तरी त्यांना चांगला फरक पडतो. तू तर, तुझी बुद्धी अतिशय शुद्ध आहे, सात्विक आहे, त्यामुळे तुला मी जे सांगितलं ते सगळं कळलंच असेल. आणि म्हणून मला अशी आशा आहे की मी जे काही सांगतो ते सगळं तुझ्या मनात ताबडतोब उतरत आहे. मला हा विश्वास आहे की हे श्रीराम
तू मला स्वतःचा हित करता माझा स्वतःचा भलं समजणारा असं तू मानतो, माझ्यावर तेवढा तुझा विश्वास आहे, त्यामुळे मी जे काही सांगतो ते सरळ शुद्ध मनाने तू स्वीकारतो आहेस. आम्ही हेच कार्य करतो, आम्ही कुलगुरू असल्यामुळे आमचं कार्यच ते. मुळात लक्षात घ्या की जरी कुलगुरू आणि श्रीराम असं नातं असलं तरी अगदी सुरुवातीला आपण जेव्हा या विषयावरती चर्चा केली तेव्हा गुरूंनी सांगितलं, कारण ते आपले हितकर्ते आहेत आणि ते आपण मुकाट्याने ऐकावं आणि त्या मार्गाने पुढे जावं. सहसा यात असा प्रश्न यायला नको की त्यांचा काय इंटरेस्ट, पण कुठेतरी गुरु कुठेतरी बसलेले आहेत, काहीतरी सांगतात. त्यांनी तर सगळं स्वतःचं जीवन आपल्यासाठीच सत्कारणी लावलंय, नाही तर तेही चार चौघांसारखा संसार करून आपल्या मार्गात राहू शकले असते. पण कुठेतरी त्यांच्या मनात या सगळ्या समाजाविषयी सगळ्यांप्रती कळकळ होती, म्हणून स्वतःचे सुख, स्वतःचं जे काही बाकीचं अहिक जीवन असतं ते कॉम्प्रोमाइज करून त्यांनी आपल्यासाठी काही गोष्टी केल्या. त्यामुळे त्यांनी जर सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, त्यांचा अभ्यास आहे. नाही तर त्याच्यात त्यांचा काय स्वार्थ आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं की योग वासिष्ठ वाचा, यात त्यांना काय मिळणार आहे. ते स्वतः पुस्तक छापत नाही की त्याचं पुस्तक ते विकत नाही. बरं, हे वाचून आपण काही जाऊन त्यांना देणार आहोत अशातले प्रकार नाही आहे. योग वासिष्ठ वाचा, आपल्याला आपला भलं होईल, एवढंच आहे. साधी सरळ गोष्ट आहे. तर त्यामुळे गुरूंच्या शब्दांवरती जसं आपण डॉक्टरच्या शब्दावरती विश्वास ठेवतो तसंच त्यांनी दिलेल्या शब्दांवरती विश्वास ठेवा. सरळ सरळ ते स्वीकारा, विदाउट एनी रेझिस्टन्स. मध्ये योग वासिष्ठबद्दल हा अनेकांचा अनुभव आहे की योग वासिष्ठ वाचायला लागलो की समजायला कठीण जातं किंवा काही काही गोष्टी पटत नाही. आता अशा ठिकाणी थोडंसं एक आपलं लॉजिक वापरूया की जेव्हा आपल्याला कोणी योग वासिष्ठसारखा ग्रंथ असेल किंवा एखादे गुरु काही सांगतायत तर आपल्याला ती गोष्ट का पटत नाही किंवा का कठीण वाटते, त्याच्या मागे आपलं जे अंडरस्टँडिंग आहे, आपले जे संस्कार आहेत ते आपल्या आडवे येतात. म्हणजे इथे योग वासिष्ठमध्ये म्हटलं की हा जग सगळा भ्रम आहे, तर मुकाट्याने स्वीकारलं आणि जग हे भ्रम आहे म्हणून विश्वास ठेवला तर फार काम सोपं होतं. परंतु होतं काय, आपले इम्प्रेशन्स आपल्या आडवे येतात, आपल्याला सगळंच खरं वाटत असतं. मग आपल्या मनात संशय येतो, प्रश्न येतो की असं कसं सगळं भ्रम असू शकेल. म्हणजे आपण काय करतो आहे की हे जे वसिष्ठ ऋषींसारखे असतील किंवा शंकराचार्य असतील किंवा गुरु असतील, जे कोणी असतील, त्यांनी सगळ्यांनी व्हेरीफाय करून एकानंतर एक पिढीने सांगितलं की हा सगळा भ्रम आहे. तर आपण या सगळ्यांना म्हणजे वसिष्ठ ऋषींना, शंकराचार्यांना, त्याच्यानंतर आणखी जे कोणी गुरुजन झाले असतील ते रामदास स्वामी असू द्या, ज्ञानेश्वर असू द्या, आजकालच्या युगातले गुरु असू द्या, या सगळ्यांना आपण चॅलेंज करतो. आपण चॅलेंज करणारे कोण? बरं, एकाला चॅलेंज करतो असं, या सगळ्या अख्ख्या गुरूंच्या परंपरेला चॅलेंज करतो की भ्रम आहे असं कसं म्हणतात, हो ना. हा जेव्हा आपण आर्ग्युमेंट करतो तेव्हा थोडंसं आपली पात्रता की मी आज समजा माझं जीवनामध्ये जो काही भाग घालवला असेल, लहानपणापासून शिक्षण घेण्यात, त्याच्यानंतर मग नोकरीची खटपट, त्याच्यानंतर मग संसार, या सगळ्या ह्याच्यातून अध्यात्माचा अभ्यास करणं, या सगळ्या जगाचा अभ्यास करणं, ह्याच्यात मला कितीसा वेळ मिळाला. आणि जेव्हा हा मला वेळ मिळाला नाही, तर ह्या लोकांनी ज्यांनी संपूर्ण जीवन आणि त्याच्यानंतर एकानंतर एक अनेकांनी आपलं जीवन या सगळ्या गोष्टींवरती खर्च केलं, तर तेव्हा जे म्हणतात तर त्या गोष्टीवरती आपला विश्वास सहज बसायला हवा, हो ना. आपण तिथे नको तिथे चॅलेंज करत बसतो. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा या गोष्टीवरती सांगेन की गुरुवाक्य हे प्रमाण. त्यांनी म्हटलं तेवढंच ते पुरेसं आहे. आपण म्हणतो ना याला प्रूफ काय, प्रमाण म्हणजे प्रूफ. तर गुरुवाक्य हेच प्रमाण. त्यांनी म्हटलं ना तेच सिद्ध, त्याला आणखी काही प्रूफ मागायची गरज नाही. आकाशात सूर्य दाखव म्हटल्यानंतर तो दिसतोय, दाखवायचा काय, त्याला कशाला सिद्ध करायचं, त्याचं कसलं प्रूफ पाहिजे. हा सूर्य. इतकं सांगणं ते सोपं असतं. तसं गुरूंच्या वाक्याला सुद्धा आणि इथे या योग वासिष्ठामधल्या वाक्यांना सुद्धा तेवढंच महत्त्व द्यावं. म्हणजे मग हा जो रेझिस्टन्स आहे तो अननेसेसरी आहे, लक्षात येईल. आपली पात्रता नाही आहे. काही काही ठिकाणी आपण कमी पडतो. सोडून द्यावं, जे सांगितलं आहे ते स्वीकारावं. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे काही मी सांगितलं आहे ते सगळं तू मनात धारण कर आणि त्याच्यावरती अंमल करायला सुरुवात कर. आता जे लोक ह्या शास्त्राची उपेक्षा करतात आणि त्याचा विरोधात जाऊन विपरीत भावना करतात, उलट्या विचारांचा आग्रह धरून मग ते केवळ काम, क्रोध यांच्यामध्येच अडकून पडतात. त्यांना अशी दुर्बुद्धी होते
आणि त्यांच्या हातून मग त्या दुर्बुद्धीच्या माध्यमातून असे असे दुष्कृत्य घडतात की त्यांचे मग पुढे कृमी कीटकांचे जन्म त्यांना घ्यावे लागतात. समोर दिसत असलेल्या विषयांच्या पलीकडे त्यांची दृष्टी जात नाही. आत्मविचार, अंतर्मुखता ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात नसतात आणि त्यामुळे ते सगळे असे जडबुद्धीचे पुरुष. त्यांना काही ज्ञान देणं म्हणजे इथे प्रत्यक्षात असं म्हटलं की त्या वस्तू तुम्ही काही द्यायचं म्हटलं त्यांना, ज्ञान पुस्तक किंवा काय, तर ते सगळं असं कुठेतरी गटारीत टाकून दिल्यासारखं, इतकं ते वाया जाण्यासारखं. त्याच्यामुळे अशांच्या मागे लागू नका. वसिष्ठ ऋषींनी सुद्धा शिष्य तो निवडला, तो श्रीरामांसारखा. आणि म्हणून सुरुवातीलाच त्यांनी या 3 गोष्टी म्हटल्या होत्या की मी तुला हे जे ज्ञान देईल याच्यातून तुला निर्वाण मिळेल, तर माझ्यावरती विश्वास ठेव कारण ज्ञान देणारा मी आहे. निर्वाण तुला मिळेल, मुक्ती मिळेल कारण ज्ञान घेणारा तू आहे. आणि ह्या ज्ञानावरती पण विश्वास ठेव कारण हे ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. या 3ही गोष्टींचा त्यांनी भरोसा दिला होता. इथे शिष्यांच्या बाबतीत सुद्धा हे असंच आहे की कोणाला द्यावं कोणाला देऊ नये हे ज्ञान. या बाबतीत काही थोडंसं एक विधिनिषेध असतात. सगळ्यात महत्त्वाचं की याचा अनादर जर कोणी करत असेल तर त्यांना काही देण्यात अर्थ नाही. त्यामुळे हे जे काही सगळे लोक आपल्या दुःखात फसलेले असतात त्यांच्या एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांचं अज्ञान. आणि त्या अज्ञानातून निर्माण होणारं अहंकारामुळे त्यांना सगळ्या प्रकारच्या आपत्ती भोगाव्या लागतात. तर ह्या संसाराचा कधी न संपणारा जो गाडा आहे, आपण मागे याच्यावरती चर्चा केली होती, हे जग जे चाललं आहे हे केवळ अशा अज्ञानी लोकांमुळेच. नाही तर ही पृथ्वी रिकामी झाली असती, सगळेच जण मुक्त होऊन गेले असते, इथे कोणी राहिलंच नसतं. पण हे सगळे अज्ञानी लोक जे अडकून पडलेले आहेत त्यांच्यामुळेच या पृथ्वीचा बॅलन्स साधला जातो. पृथ्वीलाही अतिज्ञानी लोकांचा बॅलन्स सहन होत नाही. सगळे जर खूप ज्ञानी झाले तर पृथ्वीला तेही सहन होत नाही. तर ते पृथ्वीला तो बॅलन्स, संतुलन हे आवश्यक असतं. त्यामुळे ह्या लोकांना की यांना केवळ आपल्या जीवनाचं खाणं पिणं हिंडणं फिरणं या सगळ्या गोष्टींमुळे जगाकडे वेगळ्या दृष्टीने ते बघू शकत नाही. इतके गुरफटलेले असतात की त्यांना ह्या जगाचं ज्ञान घ्यावं, खरं काय खोटं काय अशी बुद्धीच होत नाही. आपल्यासारखे कोणीतरी येऊन सांगतात की जरा अध्यात्माच्या मार्गावरती या, प्राणायाम ध्यान करा, असं काही सांगितलं जातं. पण कारण तेच आहेत. आता मला सांगण्यात आलं हे जे कॉलिंगची सेवा करतायत, लोकांना फोन करतायत या येणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सेससाठी, तर मी पूर्वी हे सगळं केलं आहे. आणि केवळ त्याला काय म्हणतात, उपहास करायचा, केवळ मी किती श्रेष्ठ आहे असं दाखवायचं म्हणून सुद्धा विचित्र विचित्र उत्तरं आम्ही ऐकलेली आहेत. अनेक लोक ह्याच गोष्टीतून अडकत जातात. त्याला काही इलाज नाही. हा सगळा प्रकार आहे तसा आहे. तुम्ही जा सांगायला, नाही मला काही दुःखच नाही आयुष्यामध्ये, किंवा मला गरज नाही, किंवा माझ्याकडे वेळ नाही, असे अनेक विचित्र कारणं देतात. माझा विश्वास नाही, मी स्वतःमध्ये सुखी आहे वगैरे वगैरे. तर त्याला काही इलाज नाही. हे आहेत आपल्याला बॅलन्स करणारे म्हणून सोडून द्यावं, जास्त डोक्यावर बसू नये त्यांच्या. ठीक आहे. आता याच्यानंतर अशा लोकांच्या आसपासही राहू नये जे या सगळ्या ज्ञानाचं विपर्यास करतात. याला विपर्यास करतात म्हणण्यापेक्षा याचा उपहास करतात, याच्याकडे लक्ष देत नाही. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की श्रीराम अशा लोकांच्या आसपासही थांबू नये. त्यांची संगत करणं म्हणजे केवळ जे झाड तोडून टाकलेलं आहे अशा त्याच्या बुंध्यासोबतच राहणं, किंवा अति उन्हाळ्यात तापलेल्या शेळेवर बसण्यासारखं आहे. त्याच्यामुळे अशा लोकांसोबत राहू नको असं वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतात. हे आपल्यासाठी व्यवहारात सुद्धा तेवढंच उपयोगी आहे की विद्यार्थ्यांसाठी खास करून परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. आता सगळा परीक्षांचा सीझन सुरू होईल. तर अशा स्थितीमध्ये आपले जे कोणी मित्र आपल्याला इकडे तिकडे भटकवत आहेत, अभ्यासाबद्दल काय होणार आहे, पुढे जाऊन विशेष काय मिळणार आहे, खूप तीर मारणार आहे वगैरे वगैरे, काय जे काही आपली उपहास करत असतील, चिडवत असतील, तर अशांसोबतपासून दूर राहणं हे हितकर आहे. हा मेसेज लक्षात घ्या. हा जो अध्यात्मातला संदेश दिलेला आहे हा प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा तेवढाच उपयोगी ठरतो. आता ह्या सगळ्यातून आपला मनोलय म्हणजे जे काही सगळं स्थिर आहे त्याच्यातून त्याचा मनोलय काय, हा एक श्रीरामांना सहज आलेला प्रश्न होता. श्रीरामांना ते सांगतायत वसिष्ठ ऋषी की हे जे कोणी असे अज्ञानी लोक आहेत की जे या सगळ्या गोष्टींपासून त्यांना जाणीवच नाही आहे की आपलं काही चैतन्य, काही जग, जगतभ्रम वगैरे या सगळ्या गोष्टी काहीच नाही, ते जे आहे त्याच्यातच सगळे अडकून पडलेले असतात.
तर यांच्याही पलीकडची आणखी जे मूढ आहेत, आणखी ज्यांना कुठलीच जाणीव नाही, असे म्हणजे मग वृक्ष, पाषाण, म्हणजे मोठे मोठे दगड म्हणा किंवा पर्वत, या सगळ्यांची जी काही त्यांची अवस्था असते ते सुद्धा तशाच अतिशय अविद्येच्या अवस्थेत असतात. त्यांना सुद्धा ना त्यांचं चित्त असतं ना मन असतं, म्हणजे ते निदान दिसत नाही आपल्याला, त्यांचा अनुभव येत नाही. आपण जीवनात लोकांशी बोलताना आपल्याला कळतं की यांची हालचाल होते, प्राण्यांची सुद्धा हालचाल होते, परंतु ह्या प्रकारचे जे आहेत, जे वृक्ष, पाषाण, पर्वत वगैरे, तर त्यांच्यामध्ये चित्त मन हे नसल्यासारखं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये त्यांना कुठलेही ज्ञान नसते, कुठलीही संवेदना नाही, हालचाल नाही, परंतु त्यांच्या अवस्थेत त्यांचे जे इंद्रिय आहेत, बाहेरचे असू द्या आतले असू द्या, ते अतिशय गाढ झोपेमध्ये असल्यासारखे आणि स्वतःमध्ये स्थिर असतात. त्यांच्यातली जी चेतना आहे ती जसं एखादा आंधळा बहिरा मुका असेल त्याप्रमाणे असते. आता श्रीरामांनी फार सुंदर प्रश्न विचारला. ते म्हणतात की चला एखादा दगड जर बघितला तर याला जीवनमुक्त नाही म्हणतायत का? कारण तो तर काहीच त्याला फरक पडत नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये तो अडकलेला नाहीये. मग जेव्हा एखादी व्यक्ती ही मुक्त होते तर ती तर नुसती स्थिर राहते, त्याच्यावरती काही परिणाम नाही, कशात त्याला मनाला संवेदना नाही, चित्त नाही, काहीच नाही. तर अशा अवस्थेला मग मुक्त अवस्था का म्हणू नये? तर तिथे कुठलंही मनाचा किंवा वासनेचं काही असं अस्तित्व नसतं, सगळं नाश झालेलं असतं. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की हा फार छान प्रश्न विचारला आहे. मुळात हे कळायला हवं की राग द्वेष ह्या जर गोष्टी धरून ठेवल्या आणि त्या सोडून दिल्या, दोनमधला जो फरक आहे तर त्याच्यात काहीतरी अर्थ आहे. नाहीतर लोक सगळं वाटेल तसं वागतील आणि दगड होतील तरी म्हणतील मी मुक्त आहे, आणि दुसरीकडे लोक अगदी बॅलन्स्ड, व्यवस्थित, संतुलित करून वागतील आणि संत होतील आणि तेही मुक्त. त्या दोघांमध्ये फरक काय, हा तो प्रश्न फार छान विचारला आहे. आणि ते म्हणतात की ही जी स्थावर वस्तू आहेत, वृक्ष, पाषाण, दगड, पर्वत वगैरे, तर यांच्यामधली जी जीवचित आहे, म्हणजे यांच्यातली जी चेतना आहे ती दुःखद आहे आणि तिच्यापासून मुक्ती ही फार दूर आहे. ह्या गोष्टीबद्दल कधी कधी कन्फ्युजन असू शकतं. तर ज्यांच्यामध्ये काहीही चेतना नाही असे हे जे काही सगळे योनीतले गोष्टी आहेत, ह्या मुळात कुठल्या तरी भोगांसाठी, कुठल्या तरी अवस्थेत दीर्घकाळ राहण्यासाठी म्हणून तिथे आले. त्यांना सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो, पण करता काहीच येत नाही. इथे वसिष्ठ ऋषी सांगतात की त्यांची जी अवस्था आहे ही अनंत प्रकारचे पाप, अनंत प्रकारच्या दुर्वासना यांच्यामुळे ही स्थिती उद्भवलेली आहे. आणि त्यांच्याकडे मुक्ती वगैरे ही गोष्ट दूर, त्यांना तर अध्यात्मशास्त्राचा अधिकारही नाही, तिथपर्यंत ते पोहोचतही नाही. त्याच्यामुळे नीट जर विचार केला तर सिद्धयोग्यांच्या सोबत राहून आपण नित्य त्यांचं ज्ञान घेऊन या जगाचा खरा अभ्यास करणं, त्याला अनंत मोक्ष हा प्राप्त होऊ शकतो. परंतु हे जे अज्ञानी आहेत यांना नाही. आणि हे कोण करू शकतं? तर जे मनुष्य योनीतले लोक आहेत की जे अभ्यासाने सगळं हे वासना त्याग हा प्रकार करतात आणि त्याच्यात ते कशातही त्यांची इच्छा नसते. हा जाणीवपूर्वक, ज्ञानपूर्वक केलेला वासना त्याग. हे जे दगड वगैरे आहेत यांना कुठली वासना नसते तरी, आणि म्हणून त्यांनी सगळं मोक्षाचा किंवा इच्छेचा त्याग केलाय असं नाही. ते मुळातच त्यांच्या त्या वासना सुप्त रूपाने असतात, पण त्या बाहेर दिसत नाही. त्यांनी त्यांच्या कर्माची फळं म्हणून आज तिथे पोहोचलेले आहेत. तर हा जो वासना त्याग आहे हा आपल्यासाठी श्रवण, मनन, तप, साधुसंगती यांच्या मदतीने होत असतो. आणि हे जे स्थावर आहेत दगड वगैरे यांच्यातल्या वासना या सुप्त असतात आणि त्याच्यामुळे त्यांना पुनर्जन्म मिळतो. पुन्हा 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 त्याच प्रकारच्या जन्मातून ते पुढे जात असतात. जी अज्ञानी आहेत, जे स्थावर आहेत दगड वगैरे, त्यांच्यातलं जे चित्त आहे ते अज्ञानात असतं आणि जोपर्यंत विचारपूर्वक पाहत नाही तोपर्यंत हे विद्या अविद्या हे काहीही कळत नाही. या हे जे योनी आहेत यांच्यामध्ये या गोष्टीचं जाणीवच नाही की काही ज्ञान आहे किंवा चित्त आहे किंवा याचा काही अभ्यास, असा प्रकारच नसतो. केवळ भोगण्यासाठी तिथे थांबलेले असतात. त्यामुळे अशा वेळेस हे जेव्हा सगळं वसिष्ठ ऋषी सांगत होते तर श्रीराम म्हणाले की अतिशय उत्कंठतेने त्यांनी ते ऐकत होते. त्यांनी म्हटलं की मला केवळ आपल्या शब्दांच्या प्रभावानेच, म्हणजे मला विशेष कुठलेही कार्य न करवता सहज रीतीने तुमच्या वाणीने मी अतिशय आनंदी झालो आहे. मला पूर्ण ज्ञान प्राप्त होत आहे. मी स्वस्थ आणि शांत झालो आहे
आता माझ्या सगळ्या वासना ह्या विरघळून गेल्या आहेत. मी शुद्ध सत्वाचा अनुभव घेतो आहे. आता तुम्ही जे मला मागे सांगितलं की प्राणस्पंद निरोध म्हणजेच प्राणायामच्या मार्गातून जीवनमुक्त कसा होऊ शकतो ते ऐकण्याची मला इच्छा आहे. यावर वसिष्ठ ऋषी सांगतात की योगाचे 2 प्रकार आहे. काल आपण याच्याबद्दल सहज एक ओझरता उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं की श्रीराम, योग या शब्दाचा अर्थ संसार तरुण जाण्याचा उपाय किंवा युक्ती असा आहे. आपण सुरुवातीला योग वासिष्ठमध्ये या योगचा अर्थ काय घेतला होता की योग म्हणजे जिथे मी आणि तो म्हणजे काहीतरी ते दुसरं परमेश्वर, ह्या 2 गोष्टी जशा वेगळ्या समजल्या जातात, या दोघांना जुळवून आणणं म्हणजे योग. पण आपला फायनल गोल तोच असतो. तुम्ही कुठलेही मार्ग घ्या, प्राणायामचा घ्या, नाम जपाचा घ्या, आणखी काही घ्या, पण हा योग आपल्याला साधायचा असतो की जिथे मी आणि तो एक झालो पाहिजे. तो योग जुळवून येणं. आतापर्यंत आम्ही एक दुसऱ्याला वेगळे समजत असतो. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की हा संसार तरुण जाण्याचा उपाय किंवा त्याची युक्ती म्हणजे योग. तर ही 2 प्रकारची असते. एक आहे आत्मज्ञान आणि दुसरं आहे प्राणायाम किंवा प्राणनिरोध. या दोघांमध्ये सगळ्या प्रकारचे उपाय समाविष्ट होतात. सहसा हल्ली आपण जर बघितलं तर योगांचा जो अर्थ आहे तो म्हणजे केवळ प्राणायाम किंवा शरीराचे योग, आसनं वगैरे जे आपण म्हणतो ते सगळे योगाच्या अर्थात आलेले असतात. आणि अनेकांना हा जो योग मार्ग आहे हा कठीण वाटतो. म्हणजे सकाळी उठा उपाशीपोटी आणि मग उपाशीपोटी बसून आपले सकाळी पहाटे उठा, त्याच्यामध्ये मग हे ध्यान करा, धारणा करा, साधना करा, प्राणायाम करा, क्रिया करा, हे सगळे उपाय एका मार्गे एका बाजूला असतात. काही काही जणांना ते कठीण वाटतं. आणि योग वासिष्ठचं पुस्तक केव्हा झोपल्याही आपले पडले, स्लिपिंग पिल म्हणून वाचायला घेतली, झोप आली तर आली, नाही आली तोपर्यंत वाचायचं. योग वासिष्ठ वाचता असता झोप येते, पुस्तक बाजूला ठेवून दिलं, गाढ झोपून गेले. किती सोपं आहे ना. जेवण केलंच पाहिजे, नाहीच केलं पाहिजे असं काहीही बंधन ज्ञानमार्गाला नाही आहे. योग मार्गावरती बंधन आहे, शरीराचे बंधन आहे. त्यामुळे वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे प्राणनिरोध हा जो प्रकार आहे, हे सगळं करताना जेव्हा आपण वज्रासनात बसतो नवीन तर वज्रासनात बसल्यावरती कसं आता केव्हा सोडवतात, काउंट एवढा हळू का घेतात, असे हे जे सगळे प्रश्न पडतात की नाही आपल्याला. आणि मग पायात मुंग्या येतात, मग आता त्या मुंग्या आल्या तर राहू द्या, पुन्हा कशाला पाय सरळ करायचे, हे जेवढे प्रश्न पडतात तेवढे वाचताना नाही पडत. किती सोपं आहे वाचताना. वाचायला घेतलं, झोप आली, झोपली, बस. काही त्याच्यात कोणी इन्स्ट्रक्शन देणारा नाही, काहीच नाही. इथे माझ्यासमोरही जेव्हा बसता तेव्हा ध्यान घेत असेल किंवा सांगत असेल, असं वाटलं झोप आली आहे, सांगता सांगता व्हिडिओ पटकन ऑफ केला, झोपली, काही फरक नाही. ज्ञान किती सोपं आहे नाही का. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की हे अनेकांना काय म्हणतात त्याला, योगाचा मार्ग कठीण वाटतो, पण अनेकांना ज्ञानाचाही मार्ग कठीण वाटतो. सगळ्यांनाच काही ज्ञान इतकं सोपं जातं असं नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही मार्ग आहेत. ज्यांची बुद्धी सहज, हलकी, तरल आहे त्यांना ज्ञान मार्ग आहे. याचा अर्थ असा नाही, म्हणजे माझ्या दृष्टीने ऐकायचं झालं तर हे एकाला एक अल्टरनेटिव्ह अशातला प्रकार नाही. हे दोघेही सोबत पाहिजे. जसं पक्षाला 2 पंख आहेत तसं एक ज्ञानाचा आणि एक योगाचा, हे दोन्हीही सोबत पाहिजे, जेणेकरून प्रगती लवकर होते. हे एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट करतात. जर योग साधना व्यवस्थित असेल तर त्याच्या मार्गातून आपलं मन, चित्त शांत राहतं, ज्ञान पटकन स्वीकारायला मदत होते. आणि दुसरीकडे जर ज्ञान मार्गावरती असू तर आपली बुद्धी योग मार्गाकडे सहज वळते. ज्ञानच नसेल तर योग मार्गाकडे कशाच येईल. बुद्धी जर खराब असेल तर माणूस प्राणायामला वगैरे येऊन बसणार नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एक दुसऱ्याला पूरक आहेत. आता पुढे वसिष्ठ ऋषी सांगतात की हा जो आत्मज्ञानाचा भाग आहे हा आतापर्यंत उपशम प्रकरणापर्यंत मी तुला सांगितला. यापुढे प्राणनिरोध हे कसं करायचं हे मी तुला सांगणार आहे. प्राण आणि अपान यांना बॅलन्स करणं, यांचं संतुलन करणं हा मुख्य विषय आहे प्राणायामचा. आणि त्यासाठी शरीर हे स्थिर असावं लागतं. म्हणून आपण इन जनरल जर कधी ही साधना बघितली, कुठलीही योग साधना असेल किंवा ध्यान मार्गावरती जायचं असेल तर साधारण हलका व्यायाम करून शरीर सुदृढ करावं. शरीर स्थिर झालं, सुदृढ झालं की मग त्याच्यानंतर योगासनं करावे, जेणेकरून आपण श्वासावरती, आपल्या शरीरावरती थोडं स्थिर ठेवता येईल. शरीर स्थिर ठेवलं ते जसं वज्रासनात बसायचं असेल तर पाय थोडे मजबूत हवे, म्हणून थोडे सूर्यनमस्कार करायचे. सूर्यनमस्कार केले, शरीर मजबूत झालं, तुमच्या पायात जोर आला, बसू शकता वज्रासनामध्ये.
वज्रासनात बसल्यानंतर मग प्राणायामच्या माध्यमातून हळूहळू श्वासाला नियंत्रण करायचं. श्वास नियंत्रित झाला की मन शांत होतं. शांत मनाने मग पुढे आपण जे काही पुढचे प्रोसेसेस करतो ते करायचे, क्रिया करायची असेल, ध्यान करायचं असेल. हे करताना, ध्यान करताना आता शरीर सुदृढ आहे, शरीर स्थिर आहे, त्याच्यानंतर आपले प्राण, मन स्थिर आहे. मन स्थिर असल्यामुळे मग आपलं ध्यान हे व्यवस्थित होतं आणि ध्यानाच्या अवस्थेतून मग पुढे आपण हळूहळू समाधी अवस्थेकडे जाऊ शकतो. हा संपूर्ण प्रवास सुदृढ शरीरापासून समाधीपर्यंत याच्यामध्ये व्यायाम, प्राणायाम, योगासनं ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. आणि म्हणून आपण साधना करताना हा सिक्वेन्सही व्यवस्थित होतो आहे की नाही याकडे थोडं लक्ष द्यायचं असतं. तर ते सांगतात की सुदृढ शरीर असेल त्यांनी अशा पद्धतीने प्राणायाम आणि प्राणनिरोध करावा. याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील. ज्यांना सिद्धी प्राप्त करायची आहे त्यांनी सिद्धी प्राप्त करण्यासाठी कार्य करावं. ज्यांना आपलं ज्ञान मिळवायचं आहे त्यांनी ज्ञानासाठी प्रयत्न करावा. पण या मार्गातून ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि इथे ते एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात की हे कसं होतं हे मी अनेक गोष्टी ऐकल्या, त्यातल्या एका गोष्टीतून तुला सांगतो. ही गोष्ट आहे काकभूषुंडची. मुळात योग वासिष्ठ या प्रकरणाची, निर्वाण प्रकरणाची सुरुवातच काकभूषुंडपासून केली आहे. तर काकभूषुंड म्हणजे काय? तर भूषुंड नावाचा कावळा, त्याची ही गोष्ट आहे. आता मनात सहज प्रश्न येईल की कावळा, त्याची काय गोष्ट, एवढं काय त्याला महत्त्व? तर ही अतिशय सुंदर गोष्ट आहे आणि माझ्या या शब्दांवर विश्वास ठेवा की ह्या काकभूषुंडनी जे ज्ञान दिलेलं आहे, खास करून प्राणायामचं, आपल्यातले जे कोणी प्राणायाम करत असतील त्यांना हे जेव्हा आपण हळूहळू याच्यात पुढे जाऊ आणि याच्यातून प्राणायामचं ज्ञान घेऊ, त्या गोष्टीची गॅरंटी देतो की आपली प्राणायामची प्रॅक्टिस हा अतिशय प्रभावी होईल, प्रचंड फरक पडेल. आणि जर तुम्ही याचा रेग्युलरली अभ्यास करत राहिले तर तुम्हाला या सगळ्या आपल्या स्वतःच्या प्राणायामच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये स्वतः इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल. अनेकांनी असे अनुभव सांगितलेले आहेत की त्यांनी हे वाचलं 2दा 4दा आणि नंतर इतर ठिकाणी ज्या मोठ्या मोठ्या सिद्धीच्या गोष्टी सांगितल्या जातात, खास करून ज्या प्रॅक्टिसेस आहेत की कसा प्राणायाम करावा, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम सांगितले जातात, ते म्हणतात हे आम्हाला ऑलरेडी कळले होते. आपल्या शरीरामध्ये आपण प्राणायामच्या माध्यमातून श्वास कसा फिरवायचा, त्याच्यासोबत जसं आपण मंत्राचं एक छोटंसं उदाहरण घेतलं, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, शरीर आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या परिस्थिती येतील त्यावेळेस आपल्या श्वासाला कसं सांभाळायचं, कुठे स्थिर करायचं, काय होतं हे कसं बघायचं, हे या पुस्तकातून सहज कळतं. मी माझ्या परीने मला जेवढं देता येईल तेवढं देईल, परंतु ह्या प्रकरणाचा विशेष अभ्यास हा वारंवार व्हावा. कारण ज्ञान तर ठीक आहे, ते आपण प्रॅक्टिस करत राहू, थोडं थोडं वाचत राहू आणि ते संस्कार येत राहतील, परंतु प्राणायामचा अभ्यास ह्यात जो दिलेला आहे, जी महत्त्व दिलेलं आहे ते नियमित असलं तर फार प्रचंड फरक पडतो. मन शांत व्हायला डायरेक्ट श्वासावरूनच पटकन मार्ग मिळतो. कारण ज्ञान येईल तेव्हा येईल, एकदम स्ट्राईक झालं तर झालं. एवढ्या अनेक गोष्टी आहेत. बायकोशी भांडण झाल्यानंतर हे सगळं भ्रम आहे की अविद्या आहे की तिच्यात काहीतरी गडबड आहे की माझ्यात काहीतरी गडबड आहे, असे विषय करण्यापेक्षा हे एवढं सगळं आठवत नाही ना डोक्यात, कारण काय चालू असतं माहिती नाही. त्यावेळेस पटकन काय, आपल्याजवळ आपला श्वास आहे, आपल्या श्वासावरती लक्ष द्या, म्हणजे आपोआप काने बंद होतात, मूक बधीर असे होऊन बसतो. ठीक आहे. तर असं जास्त बोलणार नाही या विषयावरती. वसिष्ठ ऋषी सांगतायत की एकदा ते स्वर्गात बसले होते इंद्राच्या सभेमध्ये आणि तिथे अनेक सगळे प्रकारचे ऋषी मुनी आले होते. त्याच्यामध्ये शातातप नावाचे एक मुनी, त्यांनी अशी एक गोष्ट सांगितली की इथे मेरू पर्वत त्याच्या ईशान्य दिशेला एका कल्पवृक्षावरती एक कावळा, एक काक आहे आणि तो अतिशय सुखाने विहार करणारा अनादी अनंत काळापासून त्यांनी अनेक युग बघितलेले आहे. तर असा तो विरक्त आणि विलक्षण असणारा कावळा आहे. त्यांनी जसे देव चिरकाल राहतात तसा हा दीर्घजीवी नव्हे तर चिरंजीवी राहून राहिलेला आहे आणि त्याच्यासारखं पूर्वी कोणी झालं नाही, पुढेही कोणी होणं शक्य नाही किंवा कठीण आहे. अत्यंत चतुर असलेला असा तो कावळा अतिशय शांत बुद्धी, आत्मविश्रांती प्राप्त केलेला असल्यामुळे तेजस्वी आहे, निष्काळजी आहे, शांत आहे. कावळा असूनही तो दिसायला मनोहर आहे. आता मला माहित नाही एक कावळा आणखी किती मनोहर दिसू शकेल,
पण ठीक आहे, जसं आहे आपण स्वीकार. आणि तो त्रिकाल ज्ञानी आहे, त्याला सगळं माहिती आहे, पण त्याला स्वतःचा भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही, कायम तो वर्तमान काळात जगत असतो. तो पक्षी ज्याप्रमाणे वर्तन करतो तसं जर या संसारात राहून आयुष्य घालवलं तर अत्यंत पुण्यमय, जे कोणी असे वागतील त्यांना दीर्घायुष्य मिळेल, उत्कर्ष होईल आणि ते पुण्यमय होतील. असं त्या शतदप्पा मुनींनी सांगितल्यानंतर त्या कावळ्याला बघायची वसिष्ठ ऋषींना फार उत्कंठा निर्माण झाली. आणि मग त्यांनी ती सभा संपल्याबरोबर आपल्या जागी न जाता सरळ सरळ तो कल्पवृक्ष गाठला. तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर तिथे एका फांदीवरती तिथे एक मोठं, जसं डोली म्हणतो आपण त्याला किंवा ढोली म्हणतो, तिथे ते बसले होते. तिथे एक सभा होती, त्या सभेच्या मध्ये हा काकभुषुंड बसला होता. तिथे अनेक कावळे असे गोलाकार बसले होते आणि त्यांच्यामध्ये हा श्रेष्ठ भुषुंड बसला होता. अतिशय प्रसन्न चित्त, सौम्य, शांत, सुंदर असा तो कावळा. आणि त्याचा जी दर्शन होतं ते अतिशय तृप्त, अंतर्मुखी असं दिसत होतं. मोजकं पण अतिशय चतुर आणि मधुर शब्द बोलणारा तो कावळा, सगळ्यांना अतिशय प्रेमळ, सगळ्यांचाच त्याच्यावरती जीव होता असा तो राहिला होता. तिथे वसिष्ठ ऋषींचं आगमन झाल्याबरोबर त्या कावळ्याच्या लक्षात आलं, भुषुंडाच्या, की हे वसिष्ठ ऋषी आपल्याकडे आलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी त्यांचं लगेच उठून स्वागत वगैरे केलं. स्वागत केल्यानंतर भुषुंडांनी म्हटलं की भगवान, अनेक जन्माची पुण्य आज फळाला आली म्हणून तुमचं दर्शन आम्हाला झालं. ही तुमची फार मोठी कृपा आहे. एवढे कष्ट घेऊन तुम्ही इथे आलात तर मी काय आपली सेवा करावी मला हे सांगा. तुमच्या दर्शनाबरोबरच माझ्या लक्षात आलं की इंद्रसभेत जी माझ्याबद्दल चर्चा झाली तर ते तुमचं कुतूहल घेऊन तुम्ही इथे आलेले आहात. यावरती वसिष्ठ म्हणाले की हे महाराज पक्षीश्रेष्ठ, तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि तुमच्यासारख्या चिरंजीवाला बघण्याची मला इच्छा आहे म्हणून मी इथे आलो आहे. मला आता तुमची सगळी कहाणी सांगा, तुमची लाईफ स्टोरी सांगा की तुम्ही कोण, कुठल्या कुळातले, तुमचा जन्म कसा काय, तुम्ही इथे जे आले ते कुठल्या साधनेच्या मार्गाने आले, तुमचं वय काय, कुठलं तप तुम्ही केलं, तुम्हाला आतापर्यंत जे जे काही काही झालं ते सगळं आठवतं का, आणि तुमच्यासाठी इथे राहण्यासाठी ही जागा कोणी दिली. आता यावर भुषुंड म्हणाला की हे खरं या पुस्तकात दिलं नाही आहे, परंतु त्यांनी म्हटलं की वसिष्ठ, तुम्ही तर वसिष्ठ आहात, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे, परंतु तरीही माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचं आहे म्हणून तुम्ही असं सांगता, तर ठीक आहे, मी तुम्हाला, मला जसं जसं जमेल तसं जसं मी सांगतो. कोणीही आपल्या ज्येष्ठांचा, श्रेष्ठांचा अनादर करत नाही. त्यांना माहिती असतं सगळं, पण आपण जसं लहान मुलाला मोठ्याने काही विचारलं तर आपण सहज सांगतो. आपलीच बुद्धी, आपलंच ज्ञान त्या निमित्ताने पुन्हा हे होतं, पुढे येतं. आणि मलाही त्या गोष्टींचं भुषुंड म्हणतात की मलाही पुन्हा सगळ्या गोष्टींचं स्मरण होईल, तर मी अशा रीतीने आपल्याला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा न करता ही माझी दीर्घायुष्याची गोष्ट ऐकावी. आणि तिथे काकभूषुंड आपली लाईफ स्टोरी, आपल्या जीवनाची कहाणी सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात की स्वर्गामध्ये अनेक देव, त्यांच्यामध्ये देवांचा देव महादेव शंकर, त्या शंकराचे अनेक गण, तसंच त्याच्या अनेक मातृगण. ह्या ज्या, जसे हे मुख्य गण असतात त्यांना प्रथम गण म्हणतात, आणि त्याच्याच विचित्र शक्तींनी युक्त सुंदर असे मातांचे ते मातृगण असतात. ह्या मातृगणांचं कार्य काय, आता शिवाचे गण आपल्याला माहिती आहे काय, सगळेच वेगवेगळ्या विचित्र प्रकारचे असतात. खाली डोकं, वरती पाय, मध्येच डोकं, कुठे इकडे काय काय, असं सगळं त्यांचं लक्षण असतात. या मातृगणमध्येही त्यांचे लक्षणं तसेच. आणि त्यांचं जे मुख्य आहार आहे तो म्हणजे आपलं शरीर आणि रक्त. आपलं म्हणजे मनुष्य प्राण्यांचं, जे 14 भुवनामध्ये राहतात त्यांच्यातले सगळे प्राणी, त्यांचं अन्न हे त्यांचं अन्न आणि ते रक्त त्यांचं तेल. अशा ठिकाणी त्या तिथे राहतात. त्याच्यामध्ये यांनी 8 मुख्य देवी ह्या त्यांच्या नायिका मातृगणांच्या त्या सांगितल्या आहेत. आता मी नावं सांगतो पण त्या काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. जया, विजया, जयंती, अपराजिता, सिद्धा, रक्ता, अलंबुषा आणि उत्पला, अशा 8 जणी. आणि त्याच्यातले ह्या 8 जणींपैकी जी 7वी अलंबुषा आहे ती, तिचं वाहन होतं चंड नावाचा काक, चंड नावाचा कावळा. ठीक आहे, बरं, ही गोष्ट थोडी जर कॉम्प्लेक्स वाटत असेल की आता कुठून सुरुवात झाली आणि काय लक्षात ठेवू, तर लक्षात ठेवू नका. जसा फ्लो येतो तसं जसं
समजत जा आणि मागचं मागचं सोडत जा. आपल्याला काही पूर्वीचं आठवून कोणासमोर काही सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे, जेव्हा सांगू तेव्हा डायरेक्टली एका कावळ्यापासून गोष्ट सुरू करू. कारण योग वासिष्ठचं वैशिष्ट्य आहे, गोल 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 फिरवून बरंच सांगतात. शेवटी माणूस तिथेही कन्फ्यूज होतो. त्यामुळे मी मध्येच सांगितलं होतं की त्या गोष्टीच्या सुरुवातीला आणि सुरुवातीकडे लक्ष देऊ नका. कुठून सुरुवात झाली, कुठपर्यंत आलं, आपल्या आपल्या मार्गाने आपण चालत जाऊ. तर ह्या अलंबुशाचं जे वाहन होतं तो होता चंड नावाचा कावळा. आता एकदा ह्यांचं सेलिब्रेशन होतं, गेट टुगेदर होतं, फेस्टिवल होता, कुठला तरी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी हे सगळे लोक तिथे एकत्र जमले होते, या मातृगण आणि त्यांचे वाहन. तर असं म्हटलं आहे की चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी जे काही आपले मनाचे शरीराचे जे स्तर आहेत त्यांच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांनी मग जो काही मोठा वाद्य वगैरे वाजवले, आणखी स्वतःला खूप उत्तेजित केलं. त्याच्यामध्ये काही विशिष्ट फळांचा, विशिष्ट गोष्टींचा रस होता की जो मद्यासारखा होता. तर त्याच्यामुळे सुद्धा थोडीशी धुंदी चढली. असं सगळं सेवन करून या सगळ्या आनंदात बेहोश होऊन, उन्मत्त होऊन ते सगळे नाचत होते, गोंधळ घालत होते. आणि त्याच्यामध्ये जे काही सगळा प्रकार चालला, हास्य, गायन, नृत्य, हे सगळं करत असताना अतिशय पराकोटीला पोहोचल्यामुळे हे जो चंडकाक होता तो सुद्धा या सगळ्यांचेच वाहन हे असे त्याच्यात रममाण झाले होते. तिथे ब्राह्मी देवी ती सुद्धा तिथे आली होती. आणि ब्राह्मी देवीच्या अनेक हंसी, ज्याला आपण हंसिणी म्हणा किंवा हंसी म्हणा, ह्या ज्या तिच्या वाहन असतात तिच्या रथाच्या, त्या सुद्धा तिथे आल्या होत्या. तर ह्या सगळ्या तिथे आल्यानंतर त्यांनी सुद्धा असंच नृत्य, गायन आणि सगळं तेही मदहोश होऊन गेले. आणि अशा बेहोशीमध्ये या चंडकाकसोबत त्यांचा संग झाला. आणि चंडकाकसोबत संग झाल्यामुळे त्या सगळ्या हंसिणी या गर्भवती झाल्या. आता जेव्हा यांचं सगळं नृत्य, गायन वगैरे सगळा जोश उसरला, हे आपल्या घरी गेले, तेव्हा त्या हंसिणींनी त्या ब्राह्मी देवीला सांगितलं की असं असं आहे. तर त्या म्हणे की ठीक आहे, आता तुम्ही गर्भवती आहात, तर तुम्हाला माझ्या रथाचा भार काही उडवणार नाही, त्यामुळे तुम्ही आता मुक्त आहात. जेव्हा तुम्ही प्रसूत व्हाल तेव्हा मग परत माझ्याकडे या. तर हे झाल्यानंतर त्या हंसिणी आपल्या आपल्या मार्गाला लागल्या. आणि त्यानंतर त्यांनी एकूण 21 कावळ्यांना जन्म दिला. आता हे 21 कावळे जन्माला आल्यानंतर मग त्यांनी आपल्या आईसोबत, त्या हंसिणींसोबत काही काळ घालवला. आणि नंतर जेव्हा ती ब्राह्मी देवीची निर्विकल्प समाधी संपली त्यावेळेस तिथे हे गेले. तिने या कावळ्यांवरती, जे पिल्ल होते छोटे 21 कावळे, यांच्यावरती कृपा केली. आणि त्याच्यामुळे हे सगळेजण आत्मज्ञानी झाले. ते आशा, बंधनं, सगळे कर्म यापासून मुक्त झाले, शांती प्राप्त झाली. आणि अशा स्थितीत त्यांनी आनंदात आपण शांत स्थितीत राहावं असा विचार केला. आणि म्हणून ते आपल्या वडिलांकडे आले, त्या चंडकाककडे. चंडकाकनी त्यांचं स्वागत केलं, सगळ्यांना आलिंगन दिलं. आणि मग त्यांची ओळख त्यांनी तिच्या वाहनाचे वाहन होते, तर त्या अलंबुषा देवीकडे, त्या अलंबुषा देवीशी तिच्याकडे दिलं, घेऊन गेले. तिने आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर मग यांनी सांगितलं की आता आम्हाला एकांतात कुठेतरी राहायचं आहे. तेव्हा त्या वडिलांनी यांना ही मेरू पर्वताची जागा दाखवली. मुळात एवढी गोष्ट सगळं सांगायचं काही कारण नव्हतं, पण आता योग वासिष्ठामधला हा भाग, जर गोष्टीचा भाग सोडून दिला तर थोडासा रस कमी होऊन जातो. म्हणून या सगळ्या गोष्टी अशा योग वासिष्ठामध्ये दिलेल्या आहेत. नाही तर सरळ सरळ वसिष्ठ आणि काक संवाद काय, डायरेक्टली तुम्हाला काय वाटलं, मला काय वाटलं, फिनिश असं करता येतं. पण या गोष्टीशिवाय मग माणूस कंटाळा, सगळ्या गोष्टी कंटाळा म्हणून. तर असं असल्यानंतर की तेव्हा काका भुषुंडांनी सांगितलं की आता आम्ही अशा ठिकाणी स्थित आहोत आणि ही आमची अवस्था आहे. तर तेव्हा वसिष्ठ ऋषींनी त्यांना विचारलं की तुम्ही तर सांगितलं 21 बंधू होते, मग 21 पैकी तुम्ही एकटेच दिसत आहात, बाकीचे कुठे गेले? आणि त्यावर तो भुषुंड म्हणाला की आम्ही इथे आल्यावर इथे येऊन आम्हाला बराच काळ झाला, अनेक युग, अनेक वर्ष होऊन गेलेत. आणि या एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये माझे सगळे जे धाकटे बंधू होते ते आपापले देह टाकून शिवस्वरूपात मिसळून गेले. ज्यांचे स्वरूप कोणालाही कळत नाही असा काळ, या सगळ्या काळाबद्दल ते सांगतायत की हा काळ कोणालाही सोडत नाही. त्याच्यात थोर, महात्मे, बलाढ्य पुरुष, दीर्घायुषी प्राणी
कोणी कितीही असू द्या, हे सगळेजण त्याच्याकडे नष्ट होतात. त्यामुळे त्याच्यात हे सगळेजण संपले. मग वसिष्ठ ऋषींनी पुढचा प्रश्न विचारला, मग तुमचं काय झालं, तुम्ही कसे काय राहिले, नाही का, सगळेच जण संपून गेले पण तुम्ही टिकले, तर काय रहस्य आहे. त्यांनी म्हटलं की पण असं डायरेक्टली विचारता येत नाही. मग त्यांनी थोडं इनडायरेक्टली विचारलं. काय विचारलं की तुमच्यासमोर तर अनेक वेळा सृष्टीचा प्रलय झाला असेल, अनेक वस्तूंना असं उडवून लावणारे मोठे मोठे वायू, सर्व वस्तूंना जाळून टाकणारे पारा, सूर्याचा प्रचंड ताप, हे सगळं तुम्ही कसं सहन केलं. प्रलयाचं पाणी तुमच्यापर्यंत आलं नाही का. हे सगळं जग उलथून टाकणारे जे प्रचंड मोठे मोठे वायू येतात, त्यांनी तुमचा हा कल्पवृक्ष वगैरे काही असा हल्ला नाही का. हे सगळं कसं काय राहिलं, तुम्ही कसे काय टिकले. बाकी सगळं कसं नष्ट होऊन जातं, जग नष्ट झालं, एकदा झालं, अनेकदा झालं, पण तुम्ही राहिले, त्याचं रहस्य काय. तेव्हा भुषुंडाने उत्तर दिलं की ह्या सगळ्या प्राण्यांमध्ये कावळ्याची गणना ही, आपण म्हणतो ना कावळा म्हणजे काय, अतिशय तुच्छ. बाय द वे एक गंमत म्हणून सांगतो मी, आता त्याच्यावरून विषय आठवला. जेव्हा योग वासिष्ठचं मागचं सीझन सुरू केला होता, ज्यावेळेस हिंदीमध्ये व्हायचे आणि सकाळी 7:30ला हे सत्र व्हायचे. आता मी ज्या ठिकाणी बसलोय ना या खोलीमध्ये, तर त्यावेळेस इथे काहीच नव्हतं, पूर्ण मोकळी गच्ची होती आणि ही इकडे एक भिंत आहे. त्या भिंतीशी मी बसायचो. ते साधारण उन्हाळ्यातले सकाळचे दिवस होते. घरामध्ये त्याच वेळेस नेमकी सगळ्यांच्या ऑनलाईन शाळा, मिसेसची, मुलाची आणि मुलीचं हे सगळं चालत असल्यामुळे माझ्यासारख्या गरीबाला विशेष जागा नव्हती, म्हणून मला गच्चीवर पाठवून दिलं जायचं. मी इथे एक छोटंसं इंटरनेटची सोय करून घेतली होती आणि त्याच्यावर मी बसायचो. इथे उघड्यावरती ते आमचं वायरलेस असायचं. तर इथे बसल्यानंतर सगळं ओपन मी योग वासिष्ठ सांगायला सुरुवात केली की वरतून तो कावळा, इथे पाण्याची टाकी आहे, त्याच्यावरती एक अँटेना आहे, अगदीच गच्चीच्या वरती, इथून साधारण 12 फुटावरती असेल. तो कावळा तिथे येऊन बसायचा आणि तोही काव 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 करायचा. म्हणजे या योग वासिष्ठमध्ये बरं इतका जोरात ओरडायचा की तो प्रॉपर त्या ह्याच्यात ऐकू यायचा सगळ्या सेशनमध्ये. म्हटलं घ्या, हेही आलेत ऐकायला, यांनाही इच्छा आहे योग वासिष्ठ ऐकण्याची. कावळ्यावरून मला तो एक तेव्हाचा काळ आठवला. असो, तर त्यांनी सांगितलं की कावळ्याचा जन्म किंवा कावळ्याचं वर्णन हे तुच्छ क्षुद्र प्राण्यांमध्ये केलं जातं. सगळेजण त्याची अवहेलना करतात. परंतु या परमेश्वरांनी आमच्यासाठी सुद्धा असा कल्पवृक्ष, एवढं सुंदर श्रेष्ठ स्थान हे आम्हाला दिलेलं आहे. अर्थात ह्या सगळ्या जातीत उत्पन्न झालेल्या आम्हालाही काहीतरी दुःख असतील, शोक असतील, परंतु आम्ही स्वतः मात्र अगदी नित्य संतोषात, आत्मज्ञानात स्थिर झालो आहोत आणि कुठल्याही गोष्टींनी आम्ही मोहित होत नाही, कशात आम्ही अट्रॅक्ट होत नाही. स्वस्वरूपातच आम्ही संतुष्ट आहोत. दुसऱ्याला त्रास देणं किंवा त्यांना छळणं असल्या गोष्टी आम्ही करत नाही. या सगळ्या गोष्टींपासून आम्ही मुक्त आहोत. आमच्याच घरामध्ये आम्ही शांतपणे राहत आहोत. आता त्यामुळे काही कुठलं कर्म करावं किंवा कर्म करू नये याच्यासाठी आमची काही इच्छा नाही, आग्रह नाही. जे येईल ते आम्ही सहज भोगतो, काही सोडत नाही. असंही नाही की हे शरीर खूप दीर्घकाळ टिकवावं किंवा हे शरीर सोडून द्यावं, अशाही भावना नाही आहेत. आता आम्ही जसे आहोत तसेच पुढेही सर्व पूर्णपणे कामना शून्य असे होऊन राहू. त्याच्यामुळे आम्ही लोकांच्या अनेक जन्माच्या, मरणाच्या या सगळ्या दशा बघितल्या आणि हे लक्षात आलं की हे सगळं दृश्य खोटं आहे. आपणही हेच वाक्य आपल्या बाबतीत बघा. अनेक जीव आलेले आणि गेलेले आपण बघितलेले आहेत आणि कदाचित हे सगळे बघता बघता कधीतरी आपलंही जीव आपण आलेला बघितला नाही, जाणारही आपण बघणार नाही. फक्त केव्हा तरी अनुभव आला तर आला, माहीत नाही आला की नाही हे सांगायला कोणी परत येऊन सांगणार नाही की अरे मला अनुभव आला होता म्हणून जाण्याचा काय होता, नाही का. तर हे सगळं दृश्य हे खरंच भ्रम आहे. या गोष्टीवरती जर आपण लवकरात लवकर विश्वास ठेवला, कारण अनेकदा आपण बघितलं किती आले किती गेले आणि कशालाही काहीही फरक पडलेला नाही. सगळं आहे तसंच चालू आहे. त्यामुळे सगळं दृश्य मिथ्या आहे हे सगळं आम्ही बघितलं. मला या सगळ्या स्वप्नादी दृष्टांचा विचार केला आणि त्याच्यामुळे आमच्या मनाने आता सगळे संकल्प सोडून दिले आहेत. आम्ही कशातच बांधलो गेलो नाही. आणि म्हणून ते सांगतात की हे सगळे जे पुढचे उपाय आहे, प्राण, अपान वगैरे, ह्यांनी आम्ही हे सगळं जीवन आता आपल्या जीवनाला संतुलित केलं आहे. आता मुळात प्रश्न असा होता वसिष्ठ ऋषींचा की जेव्हा प्रलय काळ येतो तेव्हा हे एवढे सगळे जे प्रकार उत्पात होत असतात, प्रलयाचं सगळं वर्णन पुढे आलेलं आहे आपल्याला, ते आपण ऐकूच. त्यावेळेस तुम्ही कसे टिकता, कसे जगता, कारण सगळंच नष्ट होतं.
प्रलयामध्ये काहीही राहत नाही. म्हणजे अगदी ही जी माया आहे ती सुद्धा त्या शिवस्वरूपात स्वतःच नष्ट होते. तेही सगळं स्वतःच विरून जातं. पूर्णपणे शांत स्थिर, याच्यात काहीही नाही, असं शून्य फक्त शिल्लक राहतं. मग तुम्ही कसे राहिले हा जो प्रश्न होता, तर प्रलय काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा केल्या. त्या धारणा काय केल्या, कशा केल्या, याचं सगळ्यांचं वर्णन आपण उद्या ऐकूया. काकभूषुंडचे या उद्यापासून जे सुरू होतील त्याच्यामध्ये त्यांनी जे प्राणायाम वगैरे सगळे गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या उद्या किंवा परवा आपल्याला ऐकायला मिळतील. ते प्रत्यक्ष प्रॅक्टिसचं सेशन राहील. त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ. तर 8 वाजता जेव्हा हे सुरू होईल, मी तुम्हाला आजच सांगून ठेवतो, शक्य असेल तर एक तर खूप लवकर जेवून घ्या, साधारण 6, 6:15ला, किंवा मग पोट रिकामं ठेवा आणि हे सत्र झाल्यानंतर जेवण करा. किंवा जेवायचं असेल, काही खायचं असेल तर अगदी लाईट ठेवा. नाहीतर मी सत्र घेतो आहे, इथपर्यंत अन्न आलं आहे आणि मग म्हटलं श्वास घ्या, तर श्वास घ्यायला जागाच नाही, कारण आता इथे सगळं पॅक झालेलं आहे. म्हणून असं व्हायला नको. ठीक आहे. हे अनुभव सुंदर राहतील, प्रत्यक्ष करून बघण्याच्या गोष्टी आहेत त्यामुळे थोडं पोट रिकामं ठेवा पुढच्या काही सत्रांमध्ये. ठीक आहे. मी सांगेल आता की याच्या पुढे तुम्ही वाटल्यास मला विचारत जा प्रत्येक सत्रात की पुढच्या सत्राला जेवून आलो तर चालेल का, तर मी सांगेल त्यावेळेस काय आहे. तर तोपर्यंत थोडं ताण द्या. मी आजच सांगितलं ना की प्राणायाम वगैरे हा सगळा थोडासा लोकांना दुःख सहन होत नाही ना, हे सगळं श्वास रोखा रे आणि हे करा रे ते करा रे. तर ज्ञान मार्ग सोपा आहे, हा मार्ग थोडा कठीण आहे, परंतु छान आहे, चांगला आहे, त्याचे परिणाम खूप सुंदर आहेत. ठीक आहे. चला थांबूया. आपल्या सगळ्यांना, बहुतेकांना दीर्घायुष्य होण्याची इच्छा असते, ना, सगळ्यांनाच असते. आणि काकभूषणाच्या मार्गातून तो मार्ग आपल्याला सहज मिळेल, दीर्घायुष्य कसं होता येईल. ठीक आहे. बाकी प्रारब्धात जे असेल ते होईल, पण निदान आपल्या बाजूने आपल्याला समाधान राहील की चला आपण काहीतरी स्वतःला दीर्घायुष्य करण्यासाठी प्रयत्न केला आहे म्हणून. ठीक आहे. हे प्रकरण ऐकूया. आज थांबूया, उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव.